नमस्कार, मी ममता तांबे. डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयांडे लिखित प्रतिवश चंद्र या रहस्य कथेतून एक कथा वाचत आहे. 6 जून 2016 सायन मुंबई संध्याकाळचे 5 वाजले. दिवसभर काही विशेष काम नसल्यामुळे तो उगीचच टीव्हीवर बातम्या पाहत बसला होता. मुंबईतील दमट हवा त्याच्यासाठी नवीन नव्हती. उघड्या खिडकीतून कधी हवेत थंड हवा येत होती. पावसाला कधीही सुरुवात होणार होती. चहाचा एक एक घोट घेत तो मराठी चॅनल्स लावत होता. पुन्हा पुन्हा राज्याभिषेकाच्याच बातम्या येत होत्या. तो त्या पाहत होत्या. तेवढ्यात फोन वाजला. लँडलाईनवरून नंबर होता. हॅलो, कोण बोलतंय? मी रामचंद्रन बोलतोय. जय महाराष्ट्र सर, तो म्हणाला. जय महाराष्ट्र सर, तयारी कुठपर्यंत आली आहे? किती दिवस असा बसून राहू? त्या गद्दारांचे गळे घोटण्यासाठी माझे हात शिवशिवत आहेत. धीर धर, धीर धर, तिकडचा आवाज. सर, पण आता 3 महिने झाले. नुसत्या फोनवर धमक्या देऊन काय फायदा? त्याने काहीच साध्य होणार नाही. अजून वेळ आलेली नाही. कधी येणार वेळ सर? मला सेवेची संधी द्या एक तरी. महाराजांची कृपा आहे आपल्यावर, खास करून तुझ्यावर. हे वाक्य ऐकून त्याची छाती अभिमानाने भरून आली. आमच्या इतिहासाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना, आमचा इतिहास बदलवणाऱ्यांना एकही क्षण राहण्याचा अधिकार त्यांना नाही. आपण खूप मोठे काम करणार आहोत आणि त्यात तू सर्वोच्च आहेस. मी वाट पाहत आहे सर, तो म्हणाला. जय महाराष्ट्र सर, तुम्हालाही अभिमानाने जय महाराष्ट्र. नमस्कार.